हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला OTG विषयी थोडक्यात माहिती देणार आहे। हा OTG मी आजच परचेस केलेला आहे। त्याचं अनबॉक्सिंग मी आज तुमच्यासमोर करत आहे। तर हा आहे मॉर्फी रिचार्ड्स कंपनीचा 28 लिटर्सचा OTG। आमच्या एरियामध्ये जवळच असणाऱ्या विजय सेल्समधून हा OTG मी परचेस केलेला आहे। OTGचा फुल फॉर्म ओव्हन, टोस्टर आणि ग्रिलर असा आहे। OTG 3 in 1 फंक्शन करतो, म्हणजेच ओव्हन, टोस्टिंग अँड ग्रिलिंग। OTG बरोबर आपल्याला या ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत। तर या देखील मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला OTG बरोबर काय काय मिळालेलं आहे। OTG मधून ट्रे बाहेर काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं हँडल मिळालेलं आहे। बार्बिक्यू ग्रिलिंगसाठी अशा पद्धतीचे ग्रिल मिळालेले आहेत। रोटेसरीचं हे स्टँड मिळालेलं आहे। नॉनव्हेज कुकिंगसाठी किंवा तंदूरसाठी आपल्याला ही रोटेसरी मिळालेली आहे। त्याच्यासोबत या 2 क्लिप्स आहेत। OTG बरोबर हा आपल्याला बेकिंग ट्रे मिळालेला आहे। बेकिंग ट्रेची क्वालिटी एकदम छान आहे। हा ट्रे जाड आहे आणि मजबूत देखील आहे। हा आहे क्रम ट्रे। OTGची बॉडी संपूर्ण स्टीलची आहे। OTGला अशा पद्धतीचा ग्लास डोअर दिलेला आहे। हे आतमध्ये ग्रिलिंगचं स्टँड दिलेलं आहे। OTGला आतमध्ये 3 कंपार्टमेंट आहे। अप्पर, मिडल आणि लोअर तिन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी आपण हे स्टँड लावू शकतो आणि त्याला अशा पद्धतीने आपण जे ग्रिलिंग करणार आहोत, फॉर एक्झाम्पल आपल्याला बार्बिक्यूमध्ये चिकन किंवा पनीर ग्रिल करायचं असेल तर ते आपण अशा पद्धतीने ठेवून देऊ शकतो। तंदूरसाठी अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये रोटेसरी लावायची आहे। OTGच्या बॉटमला आपण हा क्रम ट्रे अशा पद्धतीने ठेवतो, जेणेकरून बेकिंग करताना जे एक्स्ट्रा काही असेल ते यामध्ये पडेल। अशा पद्धतीचा बेकिंग ट्रे आपण तिन्ही रॅकला कुठेही लावू शकतो। बेकिंग पूर्ण झाल्यानंतर स्टँडचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने ट्रे बाहेर काढायचा आहे। OTGमध्ये पुन्हा ट्रे ठेवण्यासाठी देखील आपण या स्टँडचा वापर करू शकतो। आत्ताचं हे जे स्टँड आहे ते रोटेसरी काढण्यासाठी आहे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने ट्रे बाहेर ओढण्यासाठी देखील हे स्टँड वापरू शकता। तंदूरला सपोर्ट मिळण्यासाठी या क्लिप्स आपण रोटेसरीला लावतो। आपला OTG मॉर्फी रिचार्ड्स कंपनीचा आहे। याची कपॅसिटी 28 लिटर्स आहे। OTGला फ्रंट साईडला ट्रान्सपरंट ग्लास डोअर दिलेला आहे। OTGची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे। हा पहिला टेम्परेचर कंट्रोलिंग नॉब आहे। 200 डिग्रीजपर्यंत आपण टेम्परेचर ठेवू शकतो। त्यानंतर हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत। त्यानंतर इथे हा टायमरचा नॉब दिलेला आहे। 60 मिनिट्सपर्यंत आपण टायमिंग लावू शकतो। 60 मिनिटच्या वर आपलं टायमिंग असेल तर आपल्याला हा नॉब अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचा आहे। हॉट एअरसाठी अशा पद्धतीने एक्झॉस्ट या ठिकाणी दिलेले आहेत। OTGला अशा पद्धतीची वायर प्लग दिलेली आहे। OTG बरोबर आपल्याला त्याचं हे यूजर मॅन्युअल दिलेलं आहे। यामध्ये OTG यूज करण्यासाठी बेसिक्स, रूल्स आणि रेग्युलेशन दिलेले आहे। सोबतच या बुकमध्ये वेगवेगळ्या OTGमध्ये तयार होणाऱ्या सिंपल रेसिपीज दिलेल्या आहेत। यानंतर हे आपल्या OTGचं वॉरंटी कार्ड आहे। कंपनी आपल्याला 2 वर्षांची OTGची वॉरंटी देते। सोबतच हे आणखी एक्स्ट्रा रेसिपी बुक्स दिलेले आहेत। यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या आहेत। तुम्हाला आपला आजचा OTGचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा वाटला